सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपचा 11वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. नव्या प्रकल्पांचे लोकार्पण. सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनी व शिवजल ग्रुपतर्फे 11व्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रम पुण्यातील वाकड येथील टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. शिवजल ग्रुप गेल्या 11 वर्षांपासून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रभरात ओळखला जात आहे. सर्वात कमी बजेटमध्ये घर देण्याची अभिनव संकल्पना शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रत्यक्षात उतरवली असून त्याचा लाभ हजारो कुटुंबांना झाला आहे. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख, शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अनिकेत घुले, इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्र सिंग राठोड, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन प्रकाश चव्हाण, येवले अमृतुल्यचे नवनाथ येवले, कॅफे यू अँड मीच्या संचालिका रत्नावली इंगळे, संचालक नितीन जाधव, पांडुरंग सोनवणे, राहुल देशमुख, रितेश सावंत, नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवजल ग्रुपतर्फे शिक्षण संस्था सुरू करण्याच्या महत्त्वपूर्ण संकल्पनेची घोषणा करण्यात आली. तसेच विविध नव्या प्रोजेक्ट्सचे अधिकृत लॉन्चिंगही करण्यात आले. याप्रसंगी शिवजल ग्रुपच्या चेअरमनपदी उत्तम आबा नाळे तर व्हाईस चेअरमनपदी रोहिदास थोपटे यांची निवड जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन SBIL ग्रुपचे संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी केले. त्यांना संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांचे संपूर्ण कुटुंब, आई सौ अलका भोसले, वडील रघुनाथ भोसले, पत्नी सौ शारदा भोसले तसेच मुले शिवांजली व प्रेम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वर्धापन दिन सोहळ्यास सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शिवजल ग्रुपच्या कार्याचा गौरव केला. आता मगाशी चर्चा झाली 3 असंभव स्वप्नांबद्दल आणि मला खरंच उपस्थित सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात की सगळ्यात मोठी शिक्षण संस्था सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीजनी उभी करावी असं सर्वानुमते मत झालं आणि याचा मला अभिमान आहे, आनंद आहे आणि ते जेव्हा साकार होईल तेव्हा सुद्धा मी नक्की यायचा प्रयत्न करेन. थँक्यू. सचिन काय सांगाल, आजचा वर्धापन दिवस होता आणि खूप आनंद आणि खूप वेगळं वाटतं की आज वेगळ्या वाटचालीसाठी आम्ही शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गिरिजा मॅमने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आम्हाला आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सगळे जे आमचे गेस्ट आले त्यांचं पण सगळे मनापासून आभार मानतो. आणि जे आमचे विजन आहे 1 कोटी झाडं लावणे, 5 लाख घरं बांधणे आणि 1000 उद्योजक तयार करणे, त्या फक्त 1000 उद्योजकांच्या जाग्यावर 1000 कंपनी कोलॅबरेशन करणे हा आम्ही थोडासा चेंज केला. कारण जेवढ्या कंपनी ऍड करू तेवढं आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं उद्योजकता किंवा एक सदन करता येईल. त्यासाठी आम्ही SBIL ग्रुप, शिवजल ग्रुप आणि सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज अशा 1000 कंपनी येऊन एक बदल घडूया. निश्चितच जे मॅडमनं सांगितलं, गिरिजा मॅडमनं, एक शिक्षण संस्था नंबर 1 किंवा ओनली 1 करायची आणि ते आज आम्ही एक वचन घेतलं. त्याचं लवकरच तुम्हाला पण बोलू आम्ही की त्याचं भूमिपूजन. सचिन भाऊ भोसले आणि त्यांच्या सर्व टीमला, शिवजल ग्रुपला वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्रात अनेक उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना देखील गौरवण्यात आलं. मी अधिकाधिक शुभेच्छा देत असताना जे काही स्वप्न सचिन भाऊ भोसले आणि ग्रुपने पाहिलेलं आहे ते स्वप्न लवकर पूर्ण होऊ द्या अशी आई जगदंबेची चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी तर शिवजल ग्रुप हा रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सगळ्यात मोठं काम आहे. हा शिवजल ग्रुप फार मोठं विजन घेऊन चाललेलं आहे की ज्यांचं विजन आहे की आतापर्यंत म्हणजे 5 लाख लोकांना त्यांना घरं द्यायची आहेत, जवळजवळ 1000 उद्योजक तयार करायचे आहेत आणि 1 कोटी झाडं लावायचे आहेत. 1 कोटी झाडं नुसती लावायची नाही तर ती त्यांना जगवायची सुद्धा. हे असं एवढं मोठं छान विजन घेऊन ते चाललेले आहेत. प्रत्येक व्यावसायिकाने ज्यावेळेला ह्या ग्रुपकडे ज्यावेळेला पाहतो तर एक आदर्श ग्रुप म्हणून पाहिला पाहिजे. एका महाराष्ट्राच्या फलटण सारख्या ठिकाणावरून, छोट्याशा गावावरून हा ग्रुप सुरुवात होतो आणि भरपूर मित्र असू, नातेवाईक असू यांना बरोबर घेऊन हा ग्रुप ज्यावेळेला पुढे जातो आणि प्रत्येकाच्या हिताचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला नक्कीच आपण म्हणतो ना की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेतून त्यांचं जे कार्य आणि काम आहे त्या जोरावरती आज 11 वर्ष झाले ते सातत्याने काम करत आहेत आणि पुढे सुद्धा ते काम करणार आहेत.
आज 11 वर्ष कंप्लीट केलेले आहेत आणि खूप चांगले चांगले इनिशिएटिव्ह घेऊन ते पुढे जात आहेत, सक्सेसच्या नवीन नवीन लेवल्स ते क्रॉस करत आहेत. खूप युथ आहे महाराष्ट्रातलं आपलं, ज्यांना त्यांच्या ह्या इनिशिएटिव्हमुळे मदत होत आहे आणि जी आपली आजची गरज आहे. खरं पाहिलं तर आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या युथला पुढे नेणं खूप गरजेचं आहे आणि सचिन भोसले अँड ग्रुप ऑफ कंपनीज हे खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेले आहेत. मला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि असेच इनिशिएटिव्ह त्यांनी पुढे आणत राहावेत आणि समाजाला आणि सोसायटीला कशी मदत करता येईल आणि सगळ्यांचं चांगलं कसं करता येईल याबद्दल मला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात आणि अभिनंदनही करायचं. आणि सचिन सरांबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांनी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते काम करत असताना आमच्यासारख्या युवकांना सुद्धा त्यांचं भरपूर मोलाचं योगदान सहकार्य लाभलेलं आहे. असंच त्यांचं काम दिवसांनी वाढत जावं आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं. त्यांना मी माझ्या जेके डेव्हलपर सचिन भाऊ म्हणजे ओनली वन आणि नंबर 1 माणूस आहे आणि आपला माणूस आहे आणि एक शेतकऱ्याचं सर्वसामान्य व्यक्तीचं असं अतिसामान्य कर्तृत्व आहे आणि एक आपल्या जवळचं व्यक्तिमत्व आहे आणि ते असे व्यक्तिमत्व आहे की जे सर्वसामान्य माणसासाठी काम करत आहे आणि त्यांचा एक आज वर्धापन दिन आहे आणि त्यांच्या जी वर्धापन आहे आणि त्यांची जी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा उंची बुर्ज खलिफा इतकी नसून बुर्ज खलिफापेक्षा हिमालय एवढी व्हावी यासाठी सदिच्छा आहे.